मग सकाळचं शेड्यूल असायचं की त्यांचं हॉटेलमध्ये जायचं, फरशी धुवायची, कपबशी धुवायच्या, परत बाराशे एक गाडी लावायची, ते धुवायची परत हातगाडी. तर हे रोजचं शेड्यूल होतं. म्हणून मी एका मित्रासोबत जिमला गेलो होतो तिथे. पण तिथं 50 रुपये फी होती. पण ते म्हणतात ना, ते फी पण आपण देऊ शकत नव्हतं. पुणेश्री मी 2011ला पहिले टायटल मारलं होतं. क्या बात आहे. सकाळ संध्याकाळ जॉब करून दुपारचं मग मी कुरिअरचं काम करत होतो. स्वारगेट कातर. हां म्हणतात ना सिमेट्री बॉडी. हां सिमेट्री बॉडी खूप महत्त्वाची. परत प्रेझेंटेशन तुमचं कसं आहे, तो कॉन्फिडन्स चांगला होता मला. आणि मी असं ते दाखवून दिलं नाही की आपण कंट्रोलवरती आहे. तो रूट होता. तो रूट असा होता की तो 52.5 किलोमीटरचा. काय बोल. हां रूट होता रॅलीचा. आणि एवढी मोठी रॅली होती ना की म्हणजे सकाळी 9:30-10ला सुरू झाली रॅली, रात्री 8:30-9ला संपली होती रॅली. या मुलाखतीचे प्रायोजक आहे मस्फिट न्यूट्रिशन. गेट मोर साइज अँड स्ट्रेंथ. मस्फिट न्यूट्रिशन या नामांकित ब्रँडच्या ऑर्डर किंवा डीलरशिपसाठी आजच संपर्क साधा. संपर्कासाठी मोबाईल नंबर आहे 70 383 87 638. सह प्रायोजक बट्रेला. बी हेल्दी बी स्ट्रॉंग. बट्रेला या पीनट बटर ब्रँडच्या ऑर्डर किंवा डीलरशिपसाठी त्वरित संपर्क साधा. संपर्कासाठी मोबाईल नंबर आहे 74 482 33 004. नमस्कार फिटनेस प्रेमींनो, मी ईश्वर ठाकरे. ईश्वर ठाकरेच फिटनेस मंत्रामध्ये पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे खूप खूप स्वागत. आपण जो माझ्या चॅनलला जो सपोर्ट करताय त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि इंस्टाग्रामला मला बऱ्याच मुलांचे मेसेज येतात, त्यासाठी पण खूप खूप आभारी आहे मी तुमचा. तर आज माझ्यासोबत कोण आहे हे कोणाला सांगायची गरजच नाही आहे. हा चेहरा महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारताला परिचित आहे. दुसऱ्या देशामध्ये जाऊन त्यांनी आपल्या भारताचं, महाराष्ट्राचं बॉडी बिल्डिंग इंडस्ट्रीमध्ये म्हणजे स्पर्धेमध्ये त्यांनी आपल्या प्रतिनिधित्व केलेलं आहे. आणि खूप फेमस नाव आहे. त्यांच्याबद्दल मी सांगणं उचित नाही. आज सरच आपल्याला खूप काही गोष्टी सांगणार आहे. महेंद्र चव्हाण सरांची मुलाखत घेण्याचा जो योग आज मला जुळून आलेला आहे, माझ्यासाठी खूप फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे आजपर्यंत मी सुहास कामकर असतील, मनीष आडुलकर सर असेल, श्याम रहाटे सर असेल, तर यांच्या लाईनीमध्ये महेंद्र चव्हाण सर यांचं नाव खूप आदराने घेतलं जातं. फार तरुणांमध्ये त्यांची खूप मोठी क्रेज आहे. महेंद्र सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये बऱ्याच महिन्यांपासून सुरू होतं की तुमची एक मुलाखत घ्यावी. खूप स्ट्रगल लाईफ आहे तुमची. तुमचे बालपण, शालेय शिक्षण, कॉलेज हे कुठे कम्प्लीट झालं? प्रॉपर मी रत्नागिरी चिपळूण तालुक्यामध्ये तळसर मुंडे गाव आहे. ओके. एक खेडेगाव आहे, म्हणजे डोंगराच्या पायथ्याखाली. आणि जन्म माझ्या गावामधला आहे आणि शिक्षण माझ्या मामाच्या गावी झालं. कारण की परिस्थिती नसल्यामुळं आई वडील दोन्ही पायाने अपंग, परत आई एका हाताने अपंग. तर परिस्थिती नसल्यामुळं जन्म फक्त माझ्या घरी झाला आणि माझं शिक्षण माझ्या मामाच्या घरी झालं पूर्ण. तर एक 5 ते 6 वर्ष असताना मला माझ्या आईने माझ्या मामाकडे सोपवलं होतं की बाबा याला तू लहानाचा मोठा कर, सांभाळ कर. तर तिथून ते जर्नी सुरुवात झाली माझी. मामाचं पण शेतकरी कुटुंब, जवळजवळ घरामध्ये 10 ते 12 लोकांचं जॉईंट फॅमिली असं कुटुंब होतं. आणि त्याच्यामध्ये एक मी ॲड झालो होतो. पण ठीक आहे, म्हणतात ना की लहानाचं मोठं करणं आणि त्यांच्यावरती चांगले संस्कार हे माझ्या मामाकडनं मला शिकायला मिळालं. पण सर, एक आता तुम्ही तुमच्या आई वडिलांची व्यथा सांगितली, मामांनी तुमचा सांभाळ केला, तर म्हणजे तुम्ही परिस्थितीवर मात करून आज इथपर्यंत आलेले आहे. बरोबर आहे. ही स्ट्रगल लाईफ नेमकी तुमची कशी होती? स्ट्रगल हे माझ्या मी पानापासून केलेलं आहे. कारण की ज्यावेळेस मला आठवते 3री 4थीला होतो, तेव्हापासून मी माझ्या
मामाच्या गावापासून मुंडे गाव एक 2 किलोमीटर बरं. आय थिंक 2 किलोमीटर तर नक्कीच आहे. तर रोज सकाळी 5 वाजता मामाच्या गावातून दुसऱ्या गावात दूध घेऊन जायचं, म्हणजे ते किटल्या घेऊन जायचं. तर त्या दोन्ही किटल्या 5-5 लिटर 5-5 लिटर्स घेतले होते. हे पण तिसरीत असताना, म्हणजे 10 वर्षात, मी 10 वर्षात होतो त्यावेळेस, होतो 10 ते 11 वर्षात होतो. आणि सकाळी 5ला उठून माझी सुरुवात दिवसाची 5ला व्हायची. शाळेचा ड्रेस माझा अंगावरती 5 वाजता चढायचा, म्हणजे नाही का, उठून आंघोळ करून जाणं परत, आणि परत 5ला जाऊन परत माझी 7:20ची शाळा असायची. कधी मी शाळेत मी आज पण लेट नव्हतो गेलो. पण ते स्ट्रगल बरेच वर्ष 3-4 वर्ष चाललं, आणि बरेच वर्षाचा कालावधी गेला. म्हणजे माझं शिक्षण मी कॉलेज वगैरे नाही केलं काय, माझं शिक्षण फक्त 8वी मराठी आहे. आणि ज्यावेळेस माझी आई बाबांच्या घरी मी ज्यावेळेस जायचो त्यावेळेस बघितले तर खूप अशी, म्हणजे कंडिशन म्हणण्यापेक्षा आहे ना, ज्यावेळेस आपल्या घरी आत्ता पण म्हणजे चुलीवरती जेवण होतं, तर ते चुलीच्या मागे ना एक जागा असते सामान ठेवण्यासाठी. त्याला कोकणात भानुशी बोलतात. तर भानुशीवरती ना 4-5 डबे होते, आणि त्यातलं मी माझ्या मामाच्या गावावरून मी गेलो होतो माझ्या आईच्या घरी, आणि ते डबेत ना मी बघितलं, मला भूक लागली होती म्हणून म्हटलं काय आहे का बघू आपण त्याच्यात. तर बघितलं तर त्याचं एकही डब्यामध्ये काय नव्हतं. म्हणजे त्यात एक चटणीचा डबा होता, लाल मिरची पावडरचा, परत मिठाचा, एक साखर, एक चहा पावडर, आणि एक डाळीचा होता. तर त्यात काहीच नव्हतं. तर मी त्यावेळेस माझी आई कामाला जायची. तर ज्यावेळेस मी माझ्या मामाकडे परत आलो त्यावेळेस शाळेत गेलो, आणि तो थोडासा विचार केला की आपली आई किती मेहनत करते, शेती काम करून परत दुसऱ्याच्या घरी जाणं पण जाऊन काम करायची. तर मी मामाकडे राहून पण तसं पण खूप मी शेती काम केलं. म्हणतात ना, रानामध्ये गुरं गाई घेऊन चरायला घेऊन जाणं, परत शेती काम करणं, परत शाळा शिकणं, हे खूप डिफिकल्ट होतं माझ्यासाठी. आणि मी लहानापासून खूप म्हणतात ना की सगळ्यांचा ओरडा खाऊन मी पण कंटाळ होतो. तर ते त्यावेळेस मी विचार केला की म्हटलं, ज्यावेळेस मी 8वीला होतो, 1998चा मला वाटतं नोव्हेंबर-डिसेंबर महिना होता, आणि मी ठरवलं की बाबा आता आपण मामाकडे नाही राहायचं, आपण आपल्या आई बाबांकडे जायचं. कारण की प्रत्येक फॅमिलीमध्ये ना प्रत्येक माणसाला जबाबदारी असते. तशी माझ्या मामावरती पण खूप मोठी जबाबदारी होती. 2 मावशांचं लग्न करायचं होतं, परत मामा माझा एका कंपनीत काम करायचा, शेती काम करायचा. ते काय होतं ना, त्यांची चिडचिड व्हायची खूप, त्यामुळे ते कधी कधी राग तो माझ्यावर पण निघायचा. त्यामुळे मग मी आमच्या मामाच्या गावातून माझ्या तळसर गावी जाण्यासाठी आहे ना, रानातनं एक पायवाट जाते, आणि त्या पायवाटेनं ना जायला मोठी माणसं पण घाबरतात. म्हणजे त्यावेळेस मी लहान होतो, त्यावेळेस माझे समजा आई मामा वगैरे तिकडनं जायचे, घाबरायचे. असं असं जंगल होतं. मी सकाळी 7ला उठलो, आणि मी माझे सगळे कपडे, पुस्तकं शाळेची घेतली, वह्या पुस्तकं, आणि रानातून चालत गेलो माझ्या घरी. तर आई म्हटली, का रे बाबा? म्हटलं, आई असं म्हणलं नाही का मला. ठीक आहे म्हटली. मग आई त्यावेळेस आहे ना, आमच्या गावातून माझ्या मामाच्या गावात यायला ना 1 रुपये तिकीट असायचं STला. तर आईने थोडे दिवस मॅनेज केले, म्हणजे नाही का, ती मजुरी करून मला पैसे द्यायची, तिकीटला जा, इकडं जा, तिकडं जा, म्हणजे तिकीटसाठी. तर मला ते पण जास्तच करता आलं. एखादा महिना केला, आणि डिसेंबरमध्ये ना आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आणि त्यांच्या मॅडम हे माझ्या ना तळसरला घरी आले. अच्छा. की तुमचा मुलगा गेल्या महिन्यावर शाळेतच नाही आलाय म्हणले. रिझन विचारलं. हां. तर का? तर आई म्हणली, नाही तो जातो इकडनं तळसरला, म्हणजे तळसरून जातो शिरगावला शाळेत तो. तर मग आईने विचारलं, काय तुझ्या शाळेत जात नाही का? म्हटलं नाही, म्हटलं गेलो नाही, म्हटलं तर मुंडे गावात मुलांबरोबर रोज क्रिकेट खेळत बसायचो मी. तर मग आईला म्हटलं, मला नाही जायचं शाळा, मला नाही शिकायची शाळा, म्हटलं मी काहीतरी काम वगैरे करेन. एक आमच्या गावामध्ये लग्न होतं, आमच्या काकूने मला लग्नात घेऊन गेले होते, आणि तर त्यांचं आडनाव भोसले होतं. त्यांचं पुण्यात इथं आहे ना लक्ष्मी वडापाव सेंटरचं एक छोटं हॉटेल होतं, नाही का. तर
ते आमच्या काकूनं बोलले की आम्हाला नाही शाळेत सॉरी हॉटेलमध्ये एक मुलगा कामाला पाहिजे का बशी धुवायला वगैरे हेल्पर काम करायला. काकू म्हणल्या बघा आमचा आहे पुतण्या त्याला तुम्ही घेऊन जावा. तर ठीक आहे म्हटले. मग तिथं यांची चर्चा चालली होती मग काय याला पगार किती असेल. तेव्हा ते म्हणले की याला 600 रुपये आम्ही पगार देऊ आणि राहणं खाणं आमचेच हां सगळं. तर ते ठीक म्हणाले. तर दुसऱ्या वेळी सकाळी मी घरी गेलो आणि घरी जाऊन माझे कपडे शाळेचे 2 कपडे होते आणि मी आपल्या त्या आपली पिशवी असते त्याच्यामध्ये गुंडाळून मी घेऊन मला काकूनी त्या दुसऱ्या गावात जाण्यासाठी परत रानातून चालत गेलो त्यांच्याकडं. कारण की ते 9 वाजता काही निघणार होते. आम्ही सकाळी 6ला घरातून निघालो. आईने वगैरे कपडे वगैरे भरले आणि निघालो त्यांच्याकडे गेलो. तर ते काय होतं ना खूप अशी हे रूढ लोक होते ती. म्हणजे नाही का म्हणतात ना की बघण्याचा दृष्टिकोन बघा म्हणजे ते ना खूप एखाद्या गरीबाला कमी लेखायचे. तर नाही का त्यावेळेस मला जाणवतो पण म्हणतात ना आपली परिस्थिती तशी होती तर आपण काय करायचं करावंच लागणार. मग त्यांच्या गाडीतून निघालो आम्ही सगळे पुण्यात आलो आणि त्यांच्या बंगल्यावरती टेरेस होता. तिथं कबुतराचे डाब होते. तिथं मी चटई टाकून झोपायचो रोज. मग सकाळचं शेड्यूल असायचं की त्यांचं हॉटेलमध्ये जायचं फरशी धुवायची कपबशी धुवायच्या परत बाराशे एक गाडी लावायची ते धुवायची परत हातगाडी. तर हे रोजचं शेड्यूल होतं. 1 वर्षभर केलं ते. परत तिथून मग माझे आजोबा वारले गावाला. आईने मला परत बोलून घेतला गावाला. तेव्हा परत गावाला गेलो. परत शेती काम मामाकडंच. मग तिथे पण 1 वर्ष केलं मी. मग 2000 साली ना म्हणजे 2000 सालच्या डिसेंबर जानेवारीमध्ये ना आमच्या गावातली मुलं पुण्यात ना पेंटिंग काम किंवा बिगारी काम करायचे साईडवरती. तर ते आले होते. म्हणले काय रे काय करतो. म्हटलं नाही म्हटलं इथं गावालाच आहे म्हटलं. ते म्हणले येतो का पुण्यात चल. मग आईला न सांगता आलो मग मी त्यांच्यासोबत. रात्री त्यांच्यासोबत निघालो आणि विजय म्हणून माझा एक मित्र होता. आम्ही एकत्रच शाळा शिकलो लहानपणापासून. तो म्हटलं चल माया जाऊ आपण तर माझ्यासोबत. त्याच्यासोबत आलो. त्यांनीच तिकीट काढलं माझं आणि स्वारगेटवरून आम्ही एक जनता वसत म्हणून एक स्लम एरिया झोपडपट्टी रे पर्वती पायथ्याला तिथे आम्ही चालत त्यासोबत त्याच्या मित्राच्या रूमवरती गेलो. तर त्याच्या मित्राचं नाव होतं पांडुरंग म्हणून. तो म्हटला अरे हा कोण आहे. तर म्हटलं नाही म्हटलं माझ्याच वाडीतला आहे. तर त्याला कामासाठी घेऊन आलो. फक्त थोडे दिवस आपल्या रूममध्ये ठेव द्याला. त्याची रूम अशी होती ना की म्हणजे लांबी असेल 8 ते 9 फूट आणि रुंदी असेल 4 ते 5 फूट एवढीच रूम. वरती पत्र्याची रूम होती पूर्ण. ते तो म्हटलं अरे इथं आधीच आपल्याला प्रॉब्लेम राहायचं आणि ह्याला कुठे घेऊन आलं. मग त्याच्यासोबत एक मी सौदा केला की बाबा कारण की तिथे ना पिण्याच्या पाण्याचा खूप प्रॉब्लेम होता. पाणी आम्ही सारस बागेतून घेऊन जायचो प्यायला. म्हणजे कमीत कमी 2.5-3 किलोमीटर रोजचं. मग तिथून मी ते काम केलं. बाबा पाणी भरायचं प्यायला आणि खूप काय म्हणजे सुरू झालं तिथनं साईडवरती बेकारी काम वगैरे सुरू झालं. आणि तिथून व्यायामाची पण आवड लागली मला. कारण की मी शाळेत व्यायाम करत होतो ना पहिलं. मला काम कबड्डी खेळायचं. मग म्हटलं परत चालू करू म्हटलं नाही का. तर परत चालू केलं आणि तिथून पण आम्ही त्याची रूम सोडली आणि आम्ही काय केलं आम्ही आमच्या वाडीतल्या मुलांनी 8-10 जणांनी आहे ना एक पत्र्याची रूम बनवली तिथे. खूप त्याच्यासाठी पण आम्ही खूप मेहनत केली आणि तिथं राहायला लागलो आम्ही. मग तिथून मग भरपूर साईटवरती बिगारी काम सुरू केलं कोंडवेळमध्ये. मग तिथं पण काही जमलं नाही म्हणून आम्ही काय करायचो आम्हाला रोज कोंडवा ते पर्वती खूप लांब पडायचं चालत सायकलनी. तर आम्ही काय केलं की साईडवर जिथं आमचं काम चालू होतं ना कन्स्ट्रक्शनचं तिथं आम्ही पत्रे लावून तिथं राहायला सुरुवात केली. स्टोव वगैरे आणून सगळे भांडी घेऊन नाही का तिथंच आम्ही सगळे राहायला लागलो. मग तिथे राहता मला थोडीफार व्यायामाची आवड होती.
म्हणून मी एका मित्रासोबत जिमला गेलो होतो तिथे. पण तिथं 50 रुपये फी होती. पण ते म्हणतात ना, ते फी पण आपण देऊ शकत नव्हतो. ऐकतच नव्हती तेव्हा. त्यामुळे काय माझं डोकं काय झालं की जे आपले विटा असतात, मोठ्या ठोकळ्या विटा, त्या 16 विटा आणल्या मी. आणि वरती ना ड्रिल मशीनवाला होता, त्याच्याकडनं ते विटानं होल मारला आणि त्याचे डंबल वगैरे बनवले. त्याचे एक रॉड टाकला, त्याला कपड्याने बांधून बायसेप मारा, चेस्ट मारा असं गेलं होतं. मग स्क्वॉट मारण्यासाठी पण एक वेगळं केलं, एक बार बनवला होता. परत बेंच मी विटांचं अशी एक भिंत उभी छोटी केली होती, त्याच्यावरती फळी टाकली होती आणि त्याच्यावरती कपडे टाकून आम्ही बेंच प्रेस वगैरे केलं. म्हणजे असं सुरुवात केलं ते. तिथून मी 2002ला मी पहिली कॉम्पिटिशन खेळलो. कोणती कॉम्पिटिशन? ती कामगार श्री म्हणून होती. काँग्रेस भवन पुणे शिवाजीनगरला. तर ती कॉम्पिटिशन मी त्यावेळेस खेळायला गेलो होतो. असं कोणी प्रोत्साहन केलं होतं? हो. तर काय आलं, ज्यावेळेस मी त्या रूममध्ये व्यायाम करायचो ना, तर तिथं ती सोसायटीच काम चालू होतं ना, तर मुलं खाली क्रिकेट खेळायची तिथे सोसायटीमधली. तर एक टिकू नाव होता, तिथे एक मुलगा माझा मित्र झाला. तो म्हटला, अरे तुझी बॉडी तर खूप चांगली आहे म्हटलं, लीन बॉडी एकदम, 6 पॅक वगैरे. तो म्हटलं, काय तू जिम करतो? म्हटलं नाही. म्हटलं साईडवरचं म्हटलं असं असं बनवलंय. म्हटलं तेच चाललंय ना. मग त्यांनी काय केलं, त्याने मला जिमवरती घेऊन गेला. तर तिथे माझे पहिले कोच होते परवेश शेख म्हणून. तर ते म्हटलं तुझी बॉडी, त्यावेळेस मी एकदम लीन होतो, एकदम 6 पॅक वगैरे, एकदम सगळं चांगलं होतं. मग त्यांनी मला सांगितलं की अरे अशी एक मिलं ना कॉम्पिटिशन आहे कामगारशी म्हणून, तर तो खेळशील का ती? म्हटलं मला काय येत नाही. म्हटलं मी कसं काय खेळणार? बरोबर. तर म्हटलं नाही. तर म्हटलं तुला मी शिकवतो. एक 2 ते 3 दिवस आधी फक्त मी गेलो होतो जिमला. त्यांनी पोझिंग वगैरे शिकवलंय मला. ती कॉम्पिटिशन खेळायला आली ती. त्या कॉम्पिटिशनात पण खूप एक चांगला अनुभव आहे की तिथे पण ते तेलामध्ये गंधक मिसळून अंगाला लावायचं. खूप चांगला अनुभव होता. मग लोक आपल्याला बॅड कमेंट देऊन कसं हे करतात नाही का, तर ते तिथून शिकलो. आणि तिथून सातत्यपणाने खेळत राहिलो. म्हणजे मी काही काम केलं तरी मी बॉडी बिल्डिंग सोडलं नाही. आणि 2007ला मी पहिल्यांदा मला एका ग्रुपमध्ये विनर झालो मी. तिथून प्रोफेशनल बॉडी बिल्डिंग चालू झाली. प्रोफेशनल म्हणता येणार नाही, पण ठीक होतं. म्हणजे एवढा काय अनुभव नव्हता पोझिंगचा, पण मी ते शिकत गेलो. असं आहे ते. पण पुणेश्री ही खूप मारायची स्पर्धा आज समजली जाते. तर ती फर्स्ट टाइम तुम्ही कधी खेळला होता आणि तेव्हाचा अनुभव नेमका कसा होता? पुणेश्री मी 2011ला पहिलं टायटल मारलं मी. क्या बात आहे. म्हणजे पहिल्याच प्रयत्नामध्ये? नाही. त्याच्या आधी खेळलो मी. त्याच्या आधी भरपूर पुणेश्री खेळलो, भरपूर महाराष्ट्रश्री पण खेळलो. पण प्लेस तेवढं 5वा 6वा नंबर मिळायचा. पण 2011ला मी पहिली पुणेश्री जिंकलो. मग त्याच्या आधी पण भरपूर कॉम्पिटिशन खेळलो होतो. 2007 ते 2011चा माझा कालावधी खूप थोडा वेगळा होता. एका जिममध्ये ट्रेनर म्हणून जॉबला लागलो होतो मी. परत सकाळ संध्याकाळ जॉब करून दुपारचं मग मी कुरिअरचं काम करत होतो. स्वारगेट ते कातर. ते खूप स्ट्रगल पिरियड होता आणि त्यातून शिकायला मिळालं खूप की स्वबळावरती कसं उभं राहायचं, किंवा स्वतःचे कपडे स्वतः कशी धुवायचे, स्वतः जेवण स्वतः कसं बनवायचं. लहानपणापासूनच जबाबदारी होती. सकाळी 5ला उठायचं, मग 5:45ला जिममध्ये पोचायचं कामाला. 11 सुटलं की परत कुरिअरचं काम. परत 4 वाजता घरी जाऊन थोडं जेवून परत लगेच जिममध्ये निघायचं. खूप असा स्ट्रगल लाईफ आहे हा. पण सर, आता तुम्ही जेव्हा प्रोफेशनल बॉडी बिल्डिंग सुरू केली, आता आपण बघायला जातो बॉडी बिल्डिंग करायची असेल तर एक चांगला गुरु लागतो, बरोबर, मेंटर लागतो. तर तुमच्या काळात तुम्हाला असं सांगणार कोण होतं? नाही, त्यावेळेस आहे ना, सुरुवातीला माझे आपण म्हणतात ना बॉडी बिल्डर मित्र, अरे तू हा डाईट कर, तो हा वर्कआउट. बरोबर. म्हणजे तेच नॉलेज होतं. तेच नॉलेज थोडक्यात जे सांगायचे. बरोबर आहे. सर, पण जेव्हा तुम्ही मिस्टर वर्ल्डची जेव्हा एक तयारी केली, 7 समुद्र पार जाऊन आपल्या भारताचा झेंडा तुम्ही फडकवला, राष्ट्रगीत तिथं गायले गेलं, तो एक अनुभव कसा होता तुमचा? तर ना खूप सारे बॉडी बिल्डर होते आणि मी 2012 पासून मी सिलेक्शन ट्रायल देतो. पण माझ्याकडे पासपोर्ट वगैरे काही नव्हता, त्यामुळे मी सिलेक्शन मी एक जायचो अनुभवाला की कसे बॉडी बिल्डर असतात, कसं काय असतं कॉम्पिटिशनचं. तर
2017ला पण मी सिलेक्शन ट्रायला गेलो, त्यावेळेस स्पॉन्सर कोणी नव्हते. बर. पण देवाची कृपेने मला चांगले स्पॉन्सर मिळाले लगेच. एक 2.5 महिन्यापूर्वी स्पॉन्सर मिळाला मला. ते कोणाकडून भेटली ती स्पॉन्सर? ते कमिशनर होते त्यावेळेस, कुणाल कुमार साहेब, त्यांच्याकडून मला पुण्याची. पंचशील ग्रुपची स्पॉन्सरशिप मिळाली क्या होती बात मला. आहे. हा. पण आणि फक्त 2.5 महिने राहिले होते. मी खरं सांगतो 2.5 महिन्याचे मी 5 महिने केले होते. हा. हो, अरे वा. एवढं मी मेहनत केली 2.5 महिन्यात की जी बॉडीची मी कंडिशन आणली हे पॉसिबलच नव्हतं. हा. त्यावेळेस माझे कोच हॅरी संधू म्हणून होते बर. हा. आणि त्यांनी खूप मला होतात ना रात्रंदिवस. हो आहे आज पण. हो, त्यांचं चांगलं नाव आहे, चांगला व्यक्ती आहे खूप मोठं नाव आहे त्यांचं. आणि खूप मेहनत करून घेतली त्यांनी माझ्याकडून. आणि ज्यावेळेस मी गेलो ना एअरपोर्टला, त्यावेळेस असं नाही का, म्हणजे भरपूर बॉडी बिल्डर, माझी पहिली इंटरनॅशनल ना, अरे वा. तर माझ्यासोबत असणारे भरपूर बॉडी बिल्डर 3-4 आधी इंटरनॅशनल खेळून आले होते. आणि मी आपला एक फुलाचा टी शर्ट घातला होता आणि मी पण साईडला, आम्ही सगळ्यांनी ग्रुप फोटो काढला, मी एका साईडला होतो. आणि ज्यावेळेस तिकडे गेलो आम्ही मंगोलियामध्ये, त्यावेळेस जे भारताचे टीमचे कोच होते ते रेल्वेच्या बॉडी बिल्डर्स नाही का, रेल्वेचे पण बॉडी बिल्डर सोबत आले होते ना आमच्या, म्हणजे इंडियाकडनंच. बरोबर. तर ते खूप चांगले, म्हणजे टॉप लेवलचे होते नाही का. तर अरे तुम्ही चांगलं फोकस करा, तुला टायटल फाईटला जायचं आहे. आम्ही आपल्या साईटला उभं टाळ्या वाजवतो, म्हणलं ठीक आहे. आणि म्हणजे म्हणतात ना, एक मेहनत पण चांगली होती आणि नशीब लागतं प्रत्येक गोष्टीला. गोष्ट आहे. आणि ज्यावेळेस मी माझा ग्रुपचं वॉर्मअप चालू होता ना, भरपूर एक 26-27 बॉडी बिल्डर ग्रुपमध्ये होते, वेगवेगळ्या देशातले होते, इराण, इराक, इटली, परत जर्मनी, असे भरपूर होते. तर एवढंच चांगलं होतं आपलं, जो माझा कॉन्फिडन्स होता, जे माझं प्रिपरेशन होतं, जे माझं बॉडीचं म्हणतात ना सिमेट्री बॉडी, सिमेट्रिक बॉडी खूप महत्त्वाची. परत प्रेझेंटेशन तुमचं कसं आहे, तो कॉन्फिडन्स चांगला होता मला. आणि मी असं काही दाखवून दिलं नाही की आपण कंट्रोलवरती आहे, पण ते माझ्या खूप कामाला आलं ते मला. पण जर तुम्ही मिस्टर वर्ल्ड खेळून आले, त्याच्यानंतर तुमचं स्वागत झालंच असेल ना, आणि त्या टायमाला आई वडिलांच्या चेहऱ्यावरच्या हावभाव कशी होते? स्वागत तर माझं, म्हणजे वर्ल्ड चॅम्पियन झाल्यानंतर एक दिवस पण मी घरी नव्हतो, म्हणजे रोज माझं ट्रॅव्हलिंग असं, रोज ट्रॅव्हलिंग असं, प्रत्येक ठिकाणी सत्कार. हो, सत्कार. माझ्या गावात खूप रॅली निघाली होती मोठी. ती रॅली म्हणजे आमचं एक म्हणजे पंचक्रोशी, म्हणजे पूर्ण असं हे तालुक्यामध्ये. तर एक तो रूट होता, तो रूट असा होता की तो 52.5 किलोमीटरचा. काय बोलता? हा रूट होता रॅलीचा. बर. आणि एवढी मोठी रॅली होती ना की म्हणजे सकाळी 9:30-10ला सुरू झाली रॅली, रात्री 8:30-9ला संपली होती रॅली. म्हणजे तिथल्या मला तर असं ही रॅली काय केलं, तिथल्या प्रतिष्ठित लोकांनी पण बोट घातली असते. हा, ते काय आलं तिथले. आणि ती मला बघायला गर्दी एवढी तिथे होती की तिथे आमचं बहादूर शेख नाका म्हणून आहे, तिथे ते म्हणजे तो नाका असा आहे की 5 ते 6 रस्ते आहेत त्या नाक्या, 6 रस्ते आहेत. म्हणजे एवढी गर्दी होती, एवढी लोक होती की तिथले आमदार पण बोलले, अरे बाबा एवढी आम्ही इलेक्शन झाल्यानंतर पण गर्दी नसते आम्हाला बघा, म्हणजे. पण त्यावेळेस खूप चांगला एक अनुभव होता, कारण की ना प्रत्येक म्हणजे लागून सगळी गावं असतात, वाड्या असतात रस्त्याला, पण प्रत्येक जण कोण ना कोणती हार घेऊन थांबलंय, कोण आरती घेऊन थांबलंय, कोण नारळ फुलं घेऊन थांबलेत. तर म्हणजे नाही का, हा त्यावेळेस जाणवलं की आपण लोक जोडून ठेवलेत. हो, खरी गोष्ट आहे. म्हणजे जर मी पहिल्यापासून कोणाला मास्क दाखवला असता आणि युगो दाखवला असता तर पॉसिबलच नव्हतं. कारण की ना मी, माझे शाळेचे मित्र आहेत माझ्या गावाकडचे, ते प्रत्येकजण वेगवेगळ्या पक्षात काम करतात. पण एक असा व्यक्ती आहे मयूर खेतले म्हणून, त्यांना ही बातमी समजली, आमच्या मुंडे गावातलेच राहतात. त्यांना बातमी आला, त्यांचा फोन आला की म्हणले दादा तुमच्या अशा आम्हाला रॅली काढायची आहे. तर त्यांनी काय केलं, तळसर, मुंडे, शिरगाव, पोपळी, आलोरे अशा 5 ते 6 गावांची मिटिंग बसवली. 2-3 वेळा मिटिंग बोल, एकदा एका मिटिंगला रिस्पॉन्स नाही, दुसरा, मग तिसऱ्यांदा तो त्यांनी असं नियोजन केलं की सगळी गावं एकत्र आली. असं नियोजन केलं की म्हणजे पॉसिबलच नव्हतं हे, म्हणजे नाही का ते कोणी करणं. पण ते सक्सेस होऊन मग लोकांना नाश्ता कुठं द्यायचा निघाल्यानंतर, मग रॅली कुठं संपली पाहिजे, लोकांची पण सोय केली. त्यांनी काय केलं, ज्यावेळेस आमच्या मुंडे गावातून रॅली आमच्या गावात जाणार 7 किलोमीटर आतमध्ये, त्यावेळेस त्यांनी सगळ्या लोकांना नाश्ता पाणी, जेवण, नाश्ता पाणी, परत
ABP माझा, IBM लोकमत, क्या बात आहे. हे सगळे news channel वाले आले. सगळ्यांना त्यांनी म्हणजे नाही त्या घरी बोलवलेला. मग तिथे मला वाटतं एक दुपारी आम्ही संध्याकाळी 4-5 वाजता तिथं पोहोचलो आम्ही. लोकांनी एक तिथं 1.5-2 तास तिथं आराम केला लोकांनी. एवढी लोक थक म्हणजे नाही, कारण की जवळजवळ 200-300च्या वर अशा बाईक होत्या. परत एक माझ्यासाठी एक त्यांनी गाडी सजवली होती. आमची शिरगावची सगळे मामाचे मुलं ओपन गाडी असेल ओपन. तर त्यांनी गाडी अशी सजवली होती त्या मुलांनी की ते कलाकार आहेत, म्हणजे कसले आर्टवर्कचे काम करतात, रेडियमचे वगैरे. त्यांनी ते गाडी अशी सजवली ना की मागं भारतात झेंडामध्ये माझा फोटो मेडल घेऊन आणि पूर्ण जर फुलांनी सजवलेली. एवढं जबरदस्त नियोजन आणि एवढं नियोजन होतं की मी शॉक म्हणजे हे झालो की बाबा एवढं नियोजन गावाच्या ठिकाणी कसं करू शकतात. तेच ना. परत जिथं रॅली आमच्या गावाच्या शाळेमध्ये रॅली संपणार होती ना, तिथे पण सगळं स्टेज परत सजवलेलं. परत ज्या रॅलीमध्ये जनरेटर होता, त्या जनरेटर म्हणजे का तर माईक म्हणजे नाही सगळं प्रॉपर सगळं पूर्ण त्या रॅलीमध्ये. परत त्याच्यामध्ये एक टॅम्पो होता असा मोठा, तो टॅम्पो पूर्ण शॉल, नारळ आणि हारांनी भरला होता. तर मला तर असं वाटतं सर, आतापर्यंत जेवढ्या बॉडी बिल्डरांची इंटरव्ह्यू घेतली त्यांचं कोणाचं एवढं स्वागत झालं नाही सर, पण तुमचं एवढं कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक जण प्रत्येक जागी मोठा आहे बॉडी बिल्डर. पण काय होतं ना, समजा आपण शहरामध्ये येतो आणि आपण आपल्या गावाशी ना नाळ जोडून ठेवतो, बरोबर, हे खूप महत्वाचं आहे. आणि मला पहिल्यापासून माझा स्वभाव असा आहे की सगळ्यांना नमस्कार करून राहायचं. खरी गोष्ट आहे. सगळ्यांना आपल्याकडे काय असो नसो पण सगळ्यांना नमस्कार करून राहायचं. पण सर त्यावेळेस आई वडिलांचं ते म्हणले असेल, अरे त्यावेळेस त्यांना समजलं की बॉडी बिल्डिंग आमच्या पोरांनी काहीतरी जिंकलंय. गरिबीतून खूप कारण की ते स्वागत दिवसभर गाडीत होतो आम्ही. त्यामुळं परत ते राहू द्या, माझ्या घरी ज्यावेळेस मी सगळं भाषण रॅली सगळं संपवून मी ज्यावेळेस घरी गेलो ना, तर माझ्या घराला पण मंडप सजवलेला होता. म्हणजे काय नियोजन असेल ते, म्हणजे की बघा ना की कुठं थांबणार रॅली, कुठं न्यूजवाले, कुठं खाणार, कुठं पिणार. रॅली शाळेत संपल्यानंतर तिथं काय पाहिजे, मग महेंद्र घरी गेल्यानंतर माझे वाडीत लोक स्वागत तिथं करणार. म्हणजे हे सगळं ज्यांनी ऑर्गनाईज केलं होतं आयोजन, तुम्ही तर आजही कॉन्टॅक्ट मध्ये? हो, ते आहेत, ते सगळे माझे मित्र मयूर खितले आहेत. परत माझे शेगावचे आमचं जय भवानी मित्र मंडळ आहे, त्याच्यामध्ये माझ्या मामाची मुलं ते सगळे जवळजवळ 300-350 लोक आहेत, मुलं आहेत. ती सगळे मी आजला जातो, सगळ्यांना आम्ही आज भेटत असतो. पण सर मला एक विचारावं असं वाटतं, मी बऱ्याच जणांचे इंस्टाग्राम अकाउंट्स पाहतो, जेवढे काही प्रोफेशनल बॉडी बिल्डर्स आहे त्यांचा पर्सनल नंबर कधी टाकत नाही, पण आज तुमच्या अकाउंटवर पर्सनल नंबर आहे. नाही, मी कशासाठी टाकला पर्सनल नंबर माहिती आहे का, की आता ना SMS येत असतात आपल्याकडनं. मी आत्ता 1-2 दिवसापूर्वी एक मेसेज बघितला, 2018चा मेसेज होतो, तो मी 2 ते 3 दिवसापूर्वी बघितला. तर त्याचं काहीतरी काम होतं माझ्याकडं की तर हे राहून जातं लोकांना रिप्लाय. अजून पण लोकांना माहित नाही की माझ्या इंस्टाग्राम प्रोफाईलला माझा नंबर आहे. काही जणांनी स्वतः म्हणजे असिस्टंट ठेवलेले काही बॉडी बिल्डर्सनी सगळं हँडल. म्हणजे आता तुमच्यासारख्या लोकांपर्यंत पोहोचायची प्रत्येकाची इच्छा असते. आता मी तुमच्या सोबत 5-6 वर्षापासून कॉन्टॅक्ट मध्ये, पण काहींना पोहोचता येत नाही तुमच्यासारख्या लोकांपर्यंत.